कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 7. अनफॉर्गेटेबल लव्ह. स्नेहा एकदम रडायला लागते. तसे नर्स तिच्याकडे बघते व ते इंजेक्शन तशीच ठेवून बाहेर पडत येते व सर्वांना एकदम सांगते की पेशंट शुद्धीवर आले. तसे सगळे सोबतच स्नेहाकडे जातात. स्नेहाची मामी तर तिला बघून रडायला लागते. तर स्नेहा त्यांना म्हणते की आय एम फाईन मामी, मी बरी आहे, पण मला इथे का आणलं, काय झाले मला. मग स्नेहाचे लक्ष सीमा, अभि व त्यांच्या आई बाबांकडे जाते. तर स्नेहा अनोळखी नजरेने त्यांना बघत असते व विचारते की हे कोण आहेत, इथे काय करतात. सगळे एकदम आश्चर्यचकित होतात. तेवढ्यात डॉक्टरही येतात व ते तिला चेक करतात व तिला विचारतात की तुला नाही आठवत का हे कोण आहेत ते. स्नेहा नाही म्हणते. तसा अभि लगेच बाहेर येतो व रडायला लागतो. राजेही त्याच्या मागे येतो व त्यांना प्रेमाने थोपडतो. डॉक्टरही मग बाहेर येतात. राज म्हणतो, सर काय झाले तिला, ती का नाही ओळखत आहे यांना. डॉक्टर म्हणते, हे बघा, मी आधीच सांगितले की तिच्या डोक्याला खूप खोल मार बसलाय, त्यामुळे त्या कोमात गेल्यात. आणि अभि म्हणतो, आणि काय डॉक्टर. डॉक्टर म्हणते, त्यांची मेमरी लॉस झालीये. राज म्हणतो, हे कसं शक्य आहे, ती आम्हाला तर ओळखते ना. मग डॉक्टर म्हणते, हे बघा, त्यांची मेमरी पूर्ण नाही तरी मधील 4-5 वर्षाची मेमरी गेलीये. याला आपण शॉर्ट मेमोरी लॉस असेही म्हणू शकतो. राज म्हणतो, यावर उपाय काय आहे डॉक्टर. डॉक्टर म्हणते, आता तरी त्यांची कंडिशन ही चांगली नाही आहे. जरी त्या कोमातून बाहेर आलाय, पण त्यांची जखम अजून भरलेली नाही. माझं म्हणणं आहे की ज्यापर्यंत त्या स्टेबल होत नाही तोपर्यंत तरी त्यांना काही आठवण करून देऊ नका. राज म्हणतो, ठीक आहे डॉक्टर. डॉक्टर म्हणते, आजचा दिवस राहू द्या त्यांना, सकाळी जर त्यांना बरं वाटले तर घरी घेऊन जा. डॉक्टर म्हणून निघून जातात. अभि तिथल्या चेअरवर बसतो व तोंड पाडून हताश होतो. राज म्हणतो, हे काय अभि, का असा बसतोस, चल ना मध्ये, आपली स्नेहा बरी झाली आहे ना. अभि म्हणतो, पण जेजू, ती मला विसरून गेलीये, कसं मी तिला फेस करू, कशी ती आमच्या प्रेमाला विसरू शकते ती. राज म्हणतो, हे बघ, तू असा विचार का करतोय की ती सगळं विसरून गेलीये. जरी ती तुला विसरली तरी प्रेमाला नाही विसरणार. तिचं हृदयात तर फक्त तूच आहेस ना. तुला हे महत्वाचं नाही का की स्नेहा शुद्धीवर आलीये. अभि म्हणतो, चल मध्ये. राज व अभि मध्ये जातात व बघतात तर स्नेहा सगळ्यांशी हसून बोलत असते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो, जे एवढे दिवस नव्हते. स्नेहाला असं असताना पाहून अभिही हसायला लागतो व मनातच म्हणतो की किती मिस केलं या हसऱ्या चेहऱ्याला. सीमा म्हणते, अरे या या आत या. स्नेहा म्हणते, दादा काय एकदम गप्प गप्प झालाय. राज म्हणतो, ते काय आहे ना, आमचं माकड आजारी पडलंय आणि ते नाही म्हटल्यावर कोणाशी भांडणार ना, म्हणून मग शांत बरा. स्नेहा डोळं वटारून, दादा तू मला माकड बोललास. राज म्हणतो, मी कुठे काय बोललो, ते तर तूच समजतेस ना. मी तर आपल्या घराकडे नाही का राहत त्या माकडाबद्दल बोललो. स्नेहा लटक्या रागात, जा दादा, मी नाही बोलणार तुझ्याशी, तुझं नेहमीच असतं, नेहमी मला माकड म्हणतोस. मी नाही बोलणार, जा. राज म्हणतो, आताही नाही बोलणार. स्नेहा राजकडे बघते व म्हणते, वाव, डेअरी मिल्क सिल्क, माय फेवरेट, यू आर द बेस्ट ब्रो. ती डेअरी मिल्क घेते व ती ते खाणारच असते की तिचे लक्ष अभिकडे जाते. स्नेहा म्हणते, आय एम नॉट रॉंग, आर यू अभि. अभि म्हणतो, हो, मी अभि, पण तुम्हाला कसं कळलं. स्नेहा म्हणते, सीमा वहिनी बोलल्यात तुमच्याबद्दल, त्यावरून ओळखलं मी तुम्हाला. अभि म्हणतो, अच्छा, पण असे काय बोलली की तुम्ही लगेच ओळखलं. स्नेहा म्हणते, सगळ्यांना मी ओळखलं, मामींनी करून दिली ओळख, फक्त दादासोबत तुम्हीच आलात म्हणजे तुम्हीच हवी आहात ना. आणि सीमाताई बोलली की तुम्ही खूप रागीट आहात. सॉरी, पण ते तुमच्या चेहऱ्यावर लगेच दिसतंय की तुम्ही एक नंबरचे आकडू आहात. यावर मामी तिला एक जात. तर अभि मनातच म्हणतो की कशी वेडी ही लक्षात नाही मी, पण प्रेम खूप आहे जे आपल्याला कधीच वेगळे होऊ देणार नाही. सगळं विसरली पण आकडू बोलणं नाही विसरली वेडी. दुसऱ्या दिवशी स्नेहाची तब्येत काफीच सुधारली होती म्हणून तिला डिस्चार्ज दिला. स्नेहा खूप खुश होती. अभिने तिच्या आवडीचे फूल गुलाब घेऊन आलेला असतो. स्नेहानेही
ते आनंदाने स्वीकारले होते. अभि स्नेहाला घेऊन घरी जाणार होता. स्नेहा म्हणते, हे काय, मला घ्यायला कोणीच का आलं नाही? अभि म्हणतो, अगं मी आहे ना, म्हणूनच मीच बोललो की तुम्ही थांबा, मी घेऊन येतो. त्यांनाही तेवढंच आराम. स्नेहा म्हणते, चांगलं केलं तुम्ही हे. तेवढ्यातच तिचं लक्ष समोर जाते. ती लगेच म्हणते की गाडी थांबवा. अभि गाडी थांबवतो व स्नेहा गाडीतून उतरते. स्नेहा कारमधून खाली उतरली व समोरचा गोळा विकणारा होता. त्यांच्याकडे जाऊन तिने तिच्यासाठी गोळा घेतला. तेवढ्यात काही छोटी छोटी मुली तिच्याकडे आली व गोळा गोळा ओरडू लागली. मग तिने सर्वांना गोळा घेऊन दिला. तीही त्या मुलांमध्ये लहान असल्यासारखी गोळा खात होती. तेवढ्यात तिचं लक्ष अभिकडे गेले. तिने लगेच त्याला बोलावलं. अभि म्हणतो, अगं मला नाही खायचं गोळा, तुम्ही खा. स्नेहा म्हणते, मी तुम्हाला गोळा खायला नाही बोलावलं. अभि म्हणतो, मग का बोलावले? कपाळावर आठी आणत बोलतो. स्नेहा म्हणते, गोड्यांचे पैसे देण्यासाठी. अभि म्हणतो, अरे गोडा ना तुम्ही खायचा आणि पैसे आम्ही भरायचे का? थोड्या मस्करीतच म्हणाला. स्नेहानेही तेवढ्यातच नाटकीत उत्तर दिलं. स्नेहा म्हणते, हे भगवान, ये क्या हो रहा है? एक बीमार इंसान अभी अभी हॉस्पिटल से आया है, उस गरीब के पास कहाँ से आएंगे पैसे? घोर अन्याय है ये. डोक्यावर हात मारत ॲक्शन करीत स्नेहा बोलली. अभि म्हणतो गालातल्या गालात हसतच, पुरे ही नौटंकी, आता देतो पैसे, पण रिटर्न ही करायचे. स्नेहा म्हणते, हो हो करेन रिटर्न. खडूस कुठला. अभि पैसे देऊन परत गाडीजवळ जाऊन थांबला. स्नेहाकडे बघत बसला. पावसाळी वातावरण होतं. कधी एकदम पाऊस चालू झाला कोणालाच कळलं नाही. अभि पटकन स्नेहाला आवाज देऊ लागला, तर स्नेहा पावसात त्या लहान मुलींसोबत उड्या मार, खेळ, पावसाचे पाणी ओंजळीत भरून उडव, असा खेळ चालू होता तिचा. अभि एकटक तिच्याकडे बघतच राहिला. तिचे ते पावसात मनसोक्त भिजणं, प्रत्येक पावसाचीच सरीत तिचे रूप जास्तच उजळून दिसत होते. स्नेहाचं लक्ष अभिकडे गेले व ती लगेच त्याच्याकडे गेली व त्याच्या हाताला धरून त्या मुलांजवळ आणलं. मग अभिही दोन्ही हात पसरवून पावसाचा आनंद घेत होता. थोड्या वेळाने पाऊस थांबला तसे ते दोघे कारजवळ आले व स्नेहा तिथेच थांबली. पाऊसही थांबला होता. अभिने स्नेहाकडे पाहिले. पावसात भिजल्यामुळे तिचे पूर्ण कपडे ओले झाले होते. थंडीमुळे ती कुडकुडत होती. तिचे गुलाबी ओठ कापत होते. स्नेहानेही अभिकडे पाहिले. तेव्हा तिला समजले की अभि आपल्याला पाहतोय. तिला एकदम धडधडायला लागले. दोघेही गाडीत बसतात, पण स्नेहा एकदम शांत बसते. म्हणून मग अभिच बोलायला लागतो. अभि म्हणतो, एवढी थंडी वाजत असते तर का पावसात भिजायचं? स्नेहा म्हणते, मला आवडते पावसात भिजायला. मला मुळातच पाऊस आवडतो, पण तुम्हाला नाही ना आवडत? अभि म्हणतो, आवडतो, पण असे भिजायला नाही आवडत. स्नेहा म्हणते, उलट पावसात भिजल्याने कसलंच टेन्शन राहत नाही. अभि म्हणतो, काय? पावसाचा आणि टेन्शनचं काय संबंध? स्नेहा म्हणते, आहे. बघा ना कसा पाऊस पडून सगळीकडे हिरवाई आली आहे. झाडांची सगळी गळती पानं वाहून त्याला नवीन पालवी आलेली आहे. असं वाटतंय की सगळ्या जगाने हिरवाई पसरून घेतली स्वतःभोवती. आपल्याला कसं एकदम फ्रेश वाटत आहे बाहेर बघून, तसेच काही आपले आहे. आपणही पावसात भिजून मनातील मभळ निघून जाते. सगळे टेन्शन कुठे हरवते. एकदम नवीन फ्रेश वाटते. अभि म्हणतो, हो फ्रेश तर नक्कीच वाटतंय. स्नेहा म्हणते, मग बोलले ना मी, स्नेहा कधी चुकू शकत नाही. मला काही विचारायचं होतं तुम्हाला. अभि म्हणतो, अगं मग विचार ना, त्यात परमिशन्स काय घेते? स्नेहा म्हणते, मला ना तुमच्या कंपनीत काम हवं आहे. मी कॅनडाला होते ना तेव्हापासून माझी इच्छा होती तुमच्यासोबत काम करायची. मी आलेली सुद्धा त्याचसाठी होते, पण मग माझं ॲक्सिडेंट झाला आणि हे सगळं झालं. चेहरा पाडून स्नेहा बोलते. अभि म्हणतो, तशी जागा तर नाहीये, कारण माझी PA सुद्धा अपॉइंट झालीये. स्नेहा म्हणते, ठीक आहे मग. लहान मुलांसारखा चेहरा पाडून बोलते. अभि म्हणतो हसतच, अगं ये, तू कंपनीत नाही तरी नवीन प्रोजेक्टसाठी आम्ही इंटरव्ह्यू ठेवलाय, तर तूही येऊन जा. स्नेहा खुश होत टाळी वाजून अभिला थँक्यू बोलते.
अभि मनातच, अगं वेडी, तुला वाटतं तरी का की तुला मी आता लांब जाऊ देईल? तुझी काळजी घेणं माझी जबाबदारी आहे ही. जरी तुला काही आठवत नसेल ना, तरी तुझ्या मनात बरंच काही आहे जे तुला आठवतंय. असेच विचार करता करता ते घरी पोचतात. स्नेहा लगेच कारच्या बाहेर येते तर बघते की दरवाजावर वेलकम बॅक स्नेहा असे मोठे बोर्ड लावलेले होते व छोटे छोटे फुलंही लावलेले होते. तिने त्याच्यावरून हात फिरवला. अभि तर तिलाच बघत होता. ती दाराजवळ आलीच होती की दरवाजा उघडला गेला. राज, सीमा, मामा, मामी व अभिचे आई बाबा सगळेच होते. मामीनी तिला ओवाळले. मीठ मिरचीने तिची नजर काढली व तिला घरात ये आता सांगितले. जशी ती घरात गेली तिच्या गुलाबाच्या पाकळ्या पडायला लागल्या. ती एकदमच खुश झाली व तिचे डोळे भरून आले. राज म्हणतो, ए वेडाबाई, का रडते? स्नेहा म्हणते, काही नाही दादा, हे आनंद अश्रू आहेत. थँक्यू सो मच आई बाबा, नंतर तुम्ही मला आपले केलेत. तुम्ही नसता तर काय झाले असते माझे? मामी तिला मिठी मारते व म्हणते की ए वेडी, असं कधीच म्हणू नकोस ग. मी आणि तुझे मामा आहेत ना तुझ्याजवळ. मग राज मस्करीत करत, आमचं माकड कधीपासून इमोशनल व्हायला लागलंय? इतकी मॅच्युरिटी चांगली नव्हे बरं का. स्नेहा त्याला मारतच, तूच माकड, मी नाहीये हा. लटक्या रागात राज म्हणतो, बरं बाई, आणि हो थँक्यू आम्हाला नाही तर अभिला बोल, त्याने केलं हे सगळं. स्नेहा म्हणते, अभिकडे बघते व त्याला थँक्यू म्हणते. अभि तिला डोळ्यांनीच इट्स ओके म्हणतो. स्नेहा फ्रेश होण्यासाठी रूममध्ये निघून जाते. अभिचे आई बाबा, सीमा, राजचे आई बाबा, राज सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारतात. तेवढ्यात स्नेहाचा ओरडण्याचा आवाज येतो. सगळे लगेच पडतच तिच्या रूममध्ये जातात आणि बघतात तर स्नेहा रेड कलरचा मोठा टेडी घेऊन बेडवर बसलेली असते. राज म्हणतो, ए बाई, का ओरडलीस तू? स्नेहा पडतच त्याला मिठी मारते व म्हणते की थँक्यू दादा, माझी रूम छान सजवलीस तू. त्यात हे इतके सारे टेडी, वाव, आवडले मला, सरप्राईज. राज म्हणतो, तू चुकीच्या व्यक्तीला मिठी मारलीस नाही का? ही मिठी तू अभिला मारायला पाहिजे, कारण हे सगळे त्यानेच केलंय. स्नेहा आश्चर्य होऊन अभिकडे बघते पण काहीच बोलत नाही. तसा अभि सगळ्यांना घेऊन खाली येतो. थोड्या वेळाने स्नेहाही खाली येते. सगळेजण मस्त गप्पा मारतात पण स्नेहा अभिकडे बघणं मात्र टाळते. सगळेजण मग घरी निघून जातात. तेव्हा मात्र स्नेहा अभिला एकटे बघून थँक्यू म्हणते. तुम्ही जे सगळं माझ्यासाठी केलं त्यासाठी. अभि घरातल्या घरात हसून स्नेहाच्या गालावर हात ठेवून तिला डोळ्यांनीच इट्स ओके म्हणतो व निघून जातो. काय मग, काय वाटतं स्नेहा व अभिबद्दल तुम्हाला? कशी वाटते आहे यांची लव्ह स्टोरी? आवडत आहे ना तुम्हाला अभि व स्नेहाची जोडी? सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या ह्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लीज आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.